कशी आहे? छान आहे. फक्त लांबूनच बघून छान आहे म्हणणार आहेस का? तुला होईल नाही? आवडली ना तुला? हो. मग तुझ्या चेहऱ्यावर सरप्राईजचा आनंद का दिसत नाही? अरे तसं काही नाहीये. गेले काही दिवस इतक्या गोष्टी घडतायत ना की अजूनही मी त्याच शॉक मध्ये. तुला त्यातून बाहेर काढण्यासाठीच मी हे सरप्राईज प्लॅन केलं होतं. पण परत एकदा कपिलने येऊन तुझा मूड घालवला. सौरभ, तू मला इथे का घेऊन आलास? म्हणजे ही रिंग तू मला गाडीमध्ये किंवा ऑफिसमध्ये आपण दोघं असतानाही देऊ शकला असतास. कम ऑन गौरी, मला तुला चांगल्या रोमॅन्टिक ठिकाणी ही रिंग तुला द्यायची होती, ती सुद्धा अशी सरप्राईज करू. तुला आवडली नाहीये का रिंग? नाही आवडली आहे ना. मग घालून बघ ना कशी दिसते. अरे छानच दिसेल ती. हो पण घालून तर बघ. पण तू साखरपुड्यासाठी आणलीस ना, तेव्हाच घालील ना. साखरपुड्यासाठी मी वेगळी आणीन. तू आणशील, पण ही रिंग मी आता घातली तर मग साखरपुडा कशाला करायचा इतक्या सगळ्या लोकांना बोलवून? आणि साखरपुड्याच्या अंगठीचं महत्व त्याच दिवशी असतं. बरं चल निघूया का आता? खूप वेळ झालाय. कामं पेंडिंग आहेत. हे ठेव. निघूया. ए श्रेया, तू नको ना असं वागूस, तू नको ना चिडूस प्लीज. जी आप और श्रेया बीबी उधर से निकला ना तो मैंने क्या देखा मालूम है साहब जी? वो सौरभ है ना, सौरभ, वो गौरी मैम साहब को रिंग अंगठी दे रहा था. मग घातली का तिने? नहीं 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 नहीं, अरे वो बोल रहा था कि घाल तू रिंग बोटात, घाल तू रिंग बोटात, लेकिन मैम साहब बोला नहीं, जो जिस दिन करना चाहिए ना उसी दिन करना चाहिए. यस, बघितलं कपिलला ना, तिला स्वतःला पण अंगठी घालायची नाहीये, तिला साखरपुडा करण्यात इंटरेस्ट नाहीये. हो पण तिला नाही ना समजत हे. तिला आता कोणीतरी हे समजवायला हवं की हे सगळं इंटरेस्ट नसताना मनाविरुद्ध रागाच्या भरात करतेस. तिने आता काहीतरी हा असा निर्णय घेतला ना तर आयुष्यभराचं नुकसान होईल तिचं. पण हे तिला सांगणार कोण? मालक, आता या प्रसंगात मी तुम्हाला काही मदत करू शकत नाहीये. गौरी कशी आहे? म्हणायला बरी आहे, म्हणायला. आतून दुखावलेली आहे. आणि साहजिक आहे ना मालक, मनाविरुद्ध गोष्ट घडली की कोणीही दुखावतो. दुःख झालं की त्याचा माणसाला त्रास होतो. तुम्ही शांतपणे विचार करा. मी जरा नाकावरच्या वाण्याकडे डासांना पळवून लावायचं औषध मिळतं का ते पाहतो. कारण तू माझ्यासाठी मैत्रिणीपेक्षा खूप जास्त आहेस. आय लव्ह यू. मला खात्री होती तू येशील. पण मला नव्हती.
पण तरी आलीस का? कपिल, आय लव्ह यू. गौरी, एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझीच आहेस आणि फक्त माझीच राहशील. कपिल, तुला माहितीये, तू माझ्या बरोबर असलास ना की मला तुला सोडून कुठे जावंसं नाही वाटत. सतत तुझ्या बरोबर वेळ घालवावा असं वाटतं. तुला कसं कळलं मी आहे? दिसले होते का तुला? तू दिसत नाहीसच मला, तू जाणवतेस. ऐक ना कपिल दादा. काय काय शांत काय? अरे मला सांग ना, काल काय झालं? गौरीताई भेटली का? काय म्हणाली ती? अरे सांग ना. श्रेया, किती प्रश्न विचारतेस? प्रश्नपत्रिका ते जाऊ दे, मला सांग ती काय म्हणाली? काहीच नाही म्हणाली. म्हणजे तिनं माझ्याकडे बघितलंच नाही. ती होती घरात पण नाही बघितलं तिनं मला, सो मग नाही बोललो मी पण. ते जायचं ना मग. तिची आई असेल ना तिथे, मला नाही जायचं तिकडे. का जायचं नाही? घाबरतोस का तिला? मी नाही कोणाला घाबरत. मग तुला आवडत नाहीत का त्या? श्रेया, अशातलंही काही नाहीये. मला ना थोडी भीती वाटते आता की मी पुन्हा काहीतरी बोलणार, मग त्यांचा गैरसमज होणार, मग त्या पुन्हा चिडणार, वाद होणार. नकोच ते. वाद झाले तर झाले, त्यात काय होतं? श्रेया, मोठ्या माणसांची फार वाद घालू नयेत. मोठ्या माणसांनी चुकलेलं चालतं का? हो चालतं, पण आपण आपल्या मर्यादा नसतात सोडायच्या. तू मला नेहमी तत्वज्ञान शिकवत असतोस, ते सध्या जाऊ दे. तू विचार कर की तू कसा गौरीताईशी कॉन्टॅक्ट करशील. सकाळ संध्याकाळ त्या रामाश्रयावर जाण्यापेक्षा कायमचीच तिकडे जाऊन का नाही घरात? काल तू कपिलला भेटायला रामाश्रयावर गेली होतीस ना, काय गरज होती? अगं सांग ना. हॅलो गौरीताई, मी आतरंग बोलतोय. तुम्ही लवकर रामाश्रयावर या ना. मालकांनी आत्महत्येचा प्रयत्न केलाय. हो